हे बघा वत्स, मला ना तुम्हाला काही बोलायचं नाहीये, पण तुमच्या दादाचा निरोप आहे तुमच्यासाठी. तुम्ही जर अशाच वागत राहिलात ना, तर तुमचं कॉलेज ते बंद करणार आहे. हो. हे बघा वंस, वाईट वाटून नका घेऊ. तुमची दादा वाईट नाही आहे तो, फक्त तुमच्या भल्याचा विचार करतायत ते. बघा, तुम्ही कॉलेजला जाताय, कॉलेजला दांड्या मारता, मैत्रिणींसोबत फिरायला जाता, पिक्चर बघायला जाता. मला सांगा, तुमच्या दादाने तुम्हाला कधी अडवलंय का हे फिरायला? जेव्हा जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्ही तुम्हाला घेऊन जातो की नाही फिरायला. आणि बघा, कधीतरी मैत्रिणीसोबत फिरायला जाणं ठीक आहे, पण आठवड्यातून 2-3 वेळा दांड्या मारून कॉलेजला फिरायला जाणं योग्य आहे का ताई? सांगा मला. तुमच्या दादांचं काय चुकलं? बघा, मी ह्यांची बाजू नाही घेत आहे. त्यांना जे वाटतं ना मनापासून ते फक्त मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न. तुम्हाला तर माहिती आहे, ते तुमच्याशी बोलायचे कमी आले. ताई, प्लीज काळजी घ्या आणि थोडा विचार करा यावरती, की जे काही मी वागते ते बरोबर आहे की नाही. बघा, जरी तुमचे दादा तुमच्याशी बोलत नसले ना, तरी त्यांना मनातून त्रास हा होत असणार. आणि माझं कर्तव्य होतं वहिनी म्हणून तुम्हाला सांगायचं, जे मी केलंय. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला म्हणजे काय करायचं.